नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. चला तर मित्रांनो, आता मी ऑफिसमधनं घरी जातोय. घरी जाता जाता इथं ते काय मेट्रो स्टेशनला काय ते पुशअप्स वगैरे मारतायत. त्यांना काहीतरी 100 मारल्यानंतर ते गिफ्ट वगैरे भेटणार आहे. चला म्हटलं मी बघतोच आहे, तुम्हाला पण दाखवून देऊ म्हटलं. चला तुम्हाला आता म्हणजे मुंबई दाखवताच आपण बोलूया. कारण की बरेच दिवस झाले होते आपण आपल्या विषयावरती काय बोलत नव्हतो. चला तर म्हटलं आता ऑफिसमधनं घरी जातोच आहे म्हटलं. मित्रांनो, असं नाही मी म्हणत आहे की म्हणजे आपले लोक तुम्हाला मुंबईमध्ये व्यवसाय नाही करताना दिसतायत, पण ही जास्त प्रमाणात तुम्हाला दिसणार नाही. जास्त कोण दिसणार तुम्हाला? जे बाहेरनं जे लोक येतात ना, तेच तुम्हाला दिसणार. जे यूपी बिहारवरनं येतात ना, तेच लोकांचा तुम्हाला छोटा मोठा काही ना काही व्यवसाय करताना ते तुम्हाला गल्लीत असो की स्टेशनच्या बाहेर असो की म्हणजे शहरामध्ये कुठे पण असो, तेच तुम्हाला वडापाव विकताना दिसतील, समोसा पाव विकताना दिसतील. त्याच्यानंतर छोटा मोठा काय ते मंचुरियन वगैरे काही ना काही करतच असतात ते. काही ना काही छोटा मोठा व्यवसायच करतात ते. आणि आपल्या माणसांचं कसं झालं आहे माहिती आहे का? ते म्हणजे स्वतःच्या इज्जतीला घाबरतात आणि लोक काय म्हणतील या गोष्टीला ते जास्त घाबरतात. त्याच्यानंतर फायनान्शियल प्रॉब्लेम असतो. फायनान्शियल प्रॉब्लेम त्या लोकांचा पण असतो जे यू पी बिहारवरनं जे येतात ना, त्यांचा पण असतो. पण ते एकदम मोठी उंची उडी घेत नाही ते एकदम छोट्यापासूनच व्यवसाय चालू करतात ते. म्हणजे काय 20,000चा असो, 10,000चा असो, पाणीपुरीची लाडी असो, असा व्यवसाय चालू करतात ते. आणि आपल्या लोकांचं कसं आहे माहीत आहे, एकदमच मोठी उडी मारायला बघतात ते. आणि व्यवसाय जर आपल्या लोकांनी चालू केला तर केला, लगेच आपलेच मराठी माणसं त्याचे पाय ओढायला सुरुवात करतात. म्हणजे आत्ताच तुम्ही ते ठाण्याचं पण न्यूज बघितलं, ते काय सावंत शोरमा ते त्यांनी ते चालू केलं, ते पण मी बघत होतो. म्हणजे मराठीच लोक तिचे पाय ओढायला लागलेले आहेत. तुम्हाला सिरियसली सांगतोय, आज जे यू पी बिहारवरनं येऊन जे मुंबईमध्ये आज व्यवसाय करतायत ना, ते 5 वर्ष फक्त व्यवसाय करतात. त्याच्यानंतर 5 ते 6 वर्षामध्ये त्यांचं मुंबईमध्ये 1 BHK तर 2 BHK फ्लॅट होऊन जातो. आणि आपले लोक काय, आयुष्यभर जरी नोकरी केली ना, तरी आज मुंबईमध्ये फ्लॅट होऊ शकत नाही. मग काय करतात आपले लोक? लोन काढतात, लोनवरती मग ते फ्लॅट वगैरे घेतात आणि एकदम रुबाबमध्ये राहतात. आणि आपल्या लोकांचं काय झालं आहे, हां, मी जर चणे विकणार तर मला कोण बघणार, मी वडापाव विकणार तर मला कोणतरी बघेल. याच उद्देशाने आपले लोक खूप म्हणजे खूपच पाठी राहिलेत. करतायत, व्यवसाय करतायत, पण तुम्हाला एकदम म्हणजे 50% फक्त 10 किंवा 5% लोक कुठेतरी व्यवसाय करताना दिसतील. नाहीतर मुंबईमध्ये जास्तीत जास्त आपले लोक नोकरीच करतात. आता त्यांची लोक बघा, नोकरी पण करतात, पण बाहेरच्या राज्यामधनं येतात आपल्या मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये. ते आज म्हणजे उच्च पदावरती जर बघणार तुम्ही, मॅनेजर वगैरे लेवलच्या पदावर, VP लेवलच्या पदावर, तर तुम्हाला तेच लोक दिसणार आहेत. आपण त्यांच्या हाताखाली काम करतो. आपल्याला म्हणजे कसं झालं आहे माहिती आहे, जर एखाद्या आईवडिलांचा मुलगा जर मुंबईमध्ये काहीतरी छोटा मोठा जर व्यवसाय करत आहे ना, तर तिथल्याच गावाची लोक त्यांना, त्या आईवडिलांना टोमणे मारतात. हां, तुझा मुलगा काय करतोय तिथं? वडापाव विकतोय. हां, काय करतोय? चणे विकतोय. अरे, याच लोकांनी सपोर्ट करायला पाहिजे, त्या पोराला सपोर्ट करायला पाहिजे, की जेणेकरून तो अजून 4-5 वर्षांनी कुठेतरी मोठा व्यवसायाची सुरुवात करेल तो. हे बघा, आता जे पण इथं म्हणजे मुंबईमध्ये जे येणारे असतील ना, जे व्यवसायाच्या उद्देशाने मुंबईमध्ये येत आहेत ना, त्यांना तर मी एकच सांगणार आहे, बघा, लाज वगैरे काहीच बाळगू नका. तुम्हाला लोक काय म्हणतायत, कोण काय म्हणतं, हे बघा, घरी बसून तुम्हाला ₹1 कोण देत नाही आहे, बरोबर? मग त्यांची फिकर कशाला करायची? जे आपले जे नातेवाईक आहेत ना, त्यांचा विचार तर अजिबात करू नका. ते नातेवाईक ना आपल्याला काहीच कामात पडणार नाही आहेत. म्हणूनच तुम्ही मुंबईमध्ये जे येत आहेत ना, ते एकदम आपलं व्यवसायाच्याच उद्देशाने या, नोकरीच्या उद्देशाने या अजिबात येऊ नका. कारण की नोकरी ही आहे ना, फक्त आपली सकाळ आणि दुपारची फक्त जी भाजी असते ना, तीच चेंज करू शकते. तुम्हाला सिरियसली सांगतोय, आज माझा अनुभव सांगतोय मी पण. मी आज नोकरी करतोय, तर मी म्हणजे ₹1 माझा पाठी पडत नाही आहे. आणि बाकीचे मी माझे मित्र बघतोय, ते म्हणजे मोठा व्यवसाय करतायत. म्हणजे कोण नारळ पाणी विकतंय, कोण पुरी विकतंय. ते आज त्यांच्याकडे चांगल्या म्हणजे गाड्या पण घेत आहेत, ते 2 व्हीलर घेत आहेत. काय आता घर घेण्याचा वगैरे विचार चालू आहे त्यांचा. म्हणजे तुम्हाला मी हेच सजेस्ट करणार की तुम्ही नक्की या मुंबईमध्ये आणि छोटा मोठा व्यवसाय काही ना काहीतरी चालू करा मुंबईमध्ये आल्यानंतर. आता बाहेरच्या राज्यामधनं येऊन व्यवसाय करायला लाजतायत का? ते अजिबात नाही ना. ते बघा, आता ते सेकंड हँड कुठून ते कपडे वगैरे घेऊन येतात, ते कपडे वगैरे पण विकतायत. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं. परत परत व्हिडिओमध्ये तुम्हाला बरेच स्टॉल वगैरे, छोटे मोठे स्टॉल दिसलेच असतील. त्या स्टॉलमध्ये तुम्हाला सिरियस सांगतोय, आपले मराठी लोक एवढे कमी आहेत ना, म्हणजे तुम्हाला दिसणारच नाही, न दिसण्यासारखेच आहेत डायरेक्ट तुम्हाला. तर बाहेरच्याच राज्यामधनं येऊन ते एवढे चांगले व्यवसाय करत आहेत आणि एवढे श्रीमंत होत आहेत. आणि अफाट म्हणजे ते कोण फ्लॅट वगैरे घेत आहे, कोण गाड्या घेत आहेत. तसे आपली लोक का नाही करू शकत?
आणि मेन म्हणजे ना, आपलं जे घरापासूनच आपल्याला ती सवय लावली गेली नाही आहे. ते बिझनेस करा का व्यवसाय करा, आपल्याला काय सांगितलं गेलं आहे, चांगलं शिक्षण कर आणि नोकरी कर, चांगलं शिक्षण कर आणि नोकरी कर. पण या लोकांचं तसं नसतं, पहिल्यापासूनच त्यांना व्यवसायामध्ये ढकललं जातं. तर म्हणून प्रत्येकाने जरा विचार करा. असं नाही म्हणत की सगळ्यांनी आपले व्यवसायामध्ये जा, ज्यांना ज्या गोष्टीमध्ये करिअर करायचं ना तिकडे जाऊ शकतात. पण मी तर हेच सजेस्ट करेल की मुंबईमध्ये आल्यानंतर ना तुम्ही छोटा मोठा व्यवसाय ना नक्की सुरुवात करा मित्रांनो. ठीक आहे, चला आपण आपल्या विषयावरती लागल्याच परत बोलणारच आहोत आपण. मला फक्त याच्याच विषयी बोलायचं होतं. चला तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चला, बाय बाय.